राजधानी पणजीतील काही रस्ते 1 सप्टेंबर पासून एकमार्गी करण्यात आल्यानं वाहन चालकांचा काही काळ गोंधळ उडाला। पहिल्याच दिवशी अनेक चालकांचा रस्ता चुकला, मात्र वाहतूक खात्यानं त्यांना कोणताही दंड दिलेला नाही। पहिलाच दिवस असल्यानं खात्याच्या पोलिसांनी सबुरीनं घेतलं। पणजीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मंगळवारपासून प्रायोगिक तत्वांवर नवीन एकमार्गी वाहतूक व्यवस्था चालू करण्यात आली। त्यानुसार दादा वैद्य मार्ग आणि महात्मा गांधी मार्ग हे पूर्वी दुहेरी मार्ग होते, ते मंगळवारपासून एकमार्गी करण्यात आले। यापूर्वी जे रस्ते एकमार्गी होते त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही। बोरकर मार्ग आणि 18 जून मार्ग यांना छेदून आडवे जाणारे रस्ते आलटून पालटून एकमार्गी करण्यात आलेत। वाहतुकीत केलेले हे बदल 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत राहील। त्याचा अभ्यास करून नंतरच हे बदल कायम ठेवायचं की नाही हे ठरवलं जाईल। दरम्यान मंगळवारी नियमितपणे पणजीला येणाऱ्या वाहन चालकांना सर्व रस्ते अंगळवाणी पडल्यामुळे वाहतूक बदलामुळे त्यांचा गोंधळ उडाला। नेहमीच्या सवयीप्रमाणे चालक वन वे मध्ये घुसण्याची शक्यता आहे। अशा चालकांना दंड न करता योग्य सूचना देण्यासाठी जागोजागी वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपाधीक्षक आंगले यांनी इन गोवाशी बोलताना दिली। आता पळय तुमकां दिसती पडटलें, ह्या सगळेकडे आमी पोलीस लायल्या आणि प्रॅक्टिकली आमी ईच एंड एवरी व्हेकल थांबोवन तांकां डायरेक्शन्स दितात। म्हणजे वी आर नॉट इशुईंग चलन्स, वी आर ओनली गायडिंग द ट्रॅफिक टुवर्ड्स आवर वन वे सिस्टम। एंड सो फार आय एम व्हेरी हॅपी विथ द वे थिंग्स आर वर्किंग आउट, बिकॉज नॉर्मली ह्या टायमाचेर ह्या जंक्शनाचेर भयंकर हांगा स्ट्रेस येतालो। Now that stress is not there, we can see the smooth movement of traffic all around. So now at this stage I request the members of the public to come forward with their suggestions, any improvements which are required, and cooperate with the police so that the whole system becomes a success. Another thing is that the MC road. I don't think so there will be a stress on that road, because now earlier there was traffic coming from all sides. Now it is coming from only one side. We have avoided. It is become a one way. The junction is on a one way. So the less number of traffic will be coming to that junction. The road which is the pharmacy. The road which is coming from towards Kakula Island towards Don Bosco Circle, that road is closed for traffic. Not DC building. So you are talking about 18 June, no? 18 June that was a absolutely less used road. Now you are going to get traffic on that road. Earlier there was no traffic at all on that road. So now we will be getting some traffic on that road. दरम्यान नव्या व्यवस्थेमुळे पणजीतील वाहतुकीत सुरळीतपणा आल्याची प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी दिली। पणजेचे ट्रॅफिक मुवमेंटाक एक प्रॉब्लेम आशिल्लो म्हणून आमी समविचारी लोक बसले, आमचो ट्रॅफिक सेलाचो आंगले बाबा घेवन बसले, आमी CCPचे फीडबॅक घेतला, आमचो मास्टर प्लॅनर LKS आनी खुबशे आमी नागरिकाच्यो प्रतिक्रिया घेतल्यो, कितें करपाचें, कशें वचपाचें, आनी सगळें अकाउंट करून आमी एक प्लॅन केलो, सगळे पणजेचे रस्ते वन वे करपाचे, म्हणजे एक स्मूथ ट्रॅफिक फ्लो, लोकांक चलतना तांकां हेवटेन तेवटेन पळोवपाचें। आतां कितें जाला की लोक क्रॉस करता, स्पेशली जाणटेले आनी भुरगे घेवन, जाल्यार एक डेंजर आसता, खंयच्यान गाडी येता ती कळना। वन वे म्हणटकीर एटलीस्ट डायरेक्शन तरी कळटलें। पणजीत झालेल्या या नव्या बदलाविषयी जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत ते ऐकूया। 1 तारखेपासून राजधानी पणजीतील बहुतेकशे रस्ते वन वे एकेरी करण्यात आलेले आहे आणि आता आपण जिकडे उभे आहोत हा रस्ता जो आहे हा डॉन बॉस्कोकडे जाणारा रस्ता आहे, तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे या बाजूने ज्या आधी गाड्या जात होत्या पुढे डॉन बॉस्को मार्गे मार्केट जवळ, तो आता सध्या बंद आहे। सर्व गाड्या या सर्कलकडून बांदोडकर रोड 18 जून रोडकडे जात आहे। त्यामुळे थोड्या प्रमाणात वाहन चालकांचा गोंधळ उडालेला आहे। पोलिसांना इकडे तैनात करण्यात आलेला आहे इन्स्ट्रक्शन देण्यासाठी की हा रस्ता आता बंद आहे, इथून सर्कल घेऊन 18 जून रोडच्या दिशेनं गेलं पाहिजे। आता 18 जून रस्त्यावरून आपण आलेलो आहोत, थेट विशाल जो मेगा मार्ट आहे त्या ठिकाणी हाही रस्ता बंद करण्यात आलेला आहे। बहुतेक वेळी 18 जून रोडकडून पुढे जर जायचं नसेल तर लोक ह्या मार्गावरून
थेट पणजीच्या बाहेर निघत होते. पण हा रस्ता सध्या एकेरी करण्यात आलेला आहे. इथून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, पण त्या रस्त्यातून आतमध्ये येऊन थेट पणजीच्या आतमध्ये पुन्हा एकदा इथे प्रवेश करता येते. एक आदमी या वन वेमुळे काही नागरिकांना याचा त्रास होतोय. जाणून घेऊयात काय नेमकं त्यांना वाटते. येस, मला पण 100 लोकांक हाडटा हांगासर वॉट यू हॅव मेड दीस न्ही. नाव आय हॅव कम हियर. आय हॅव टू गो टू 5 बँक्स. यू हॅव मेड अ वन वे स्लाईड लिस्निंग. फाल्यां तुमी हेल्मेट कंपल्सरी करतले. कितें सांग एक गोष्ट, वी कॅनॉट ट्रॅवल दीस वे. आय हॅव टू गो टू ICICI बँक. जस्ट नाव आय बीन टू ICICI बँक. सी दिस इज द स्लीप हियर. नाव आय हॅव टू गो टू गोवा अर्बन. Again, I have to go to Mahalakshmi Darvatlo. Small thing, I have to take all the way around to ferry. Petrol cost is gone high. Who is bear this? By sitting idle, nothing will happen. Tell them to see practically come in here. तो धर्मेश सांगलो ताका सांगान पळय म्हणून कितें घडटा पळय ते ना त्या पार्च्याकारा सांगान पळय म्हणून. सो पर्सनली तुमकां ह्याचो खूप त्रास सगळ्या जाला. लोकांक त्रास जाता. म्हाकाच न्ही. आय कॉल 100 people here. रायट अवे ह्याच कॅलिबरेट स्टॉप. एका विचार त्रास जाणार सगळ्यांक खतखते केला ते ऐका सगळं कन्फ्युजन. सगळ्यांक आज का बाई गाडयेवाल्याक विचार तेका विचार. पार्किंग प्रॉब्लेम सगळं प्रॉब्लेम. सगळ्या वन वे सगळ्या लोकांक त्रास जाता. त्रास जाता. कोणाक सगळ्यांक त्रास जाता. स्पेशली फॉर द पीपल हू आर वर्किंग. वी हॅव टू ट्रॅवल. वी हॅव टू ट्रॅवल फॉर वन थिंग. वी हॅव टू ट्रॅवल half a kilometer more. And the cost of the petrol is gone high. By sitting in the cabin is very easy. When they come in red light. Second असा पार्किंग डबल करता ताका कोण पळयता. हे करच्या पेक्षा मोडको बंद कर म्हणून सांगता जाल्यार ते जावचें ना यांच्याकडे. सो ह्यांची जी प्रतिक्रिया आहे, आक्रमक अशी प्रतिक्रिया आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथली वाहतूक जो प्रायोगिक तत्वावरती हे जे वन वे करण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण आहोत डॉन बॉस्को हायस्कूलच्या समोर. पणजीत सगळ्यात जास्त वाहतुकीची कोंडी जी होते ती याच ठिकाणी, कारण शाळा सुटल्यानंतर मुलांची घरी जायची घाई असते. त्याचबरोबर इथून पणजी मार्केट आहे तिथली सगळी गर्दी आणि शाळा सुटल्यानंतर दुपारच्या वेळेला हा जो पहिलीचा ट्रॅफिक होता तो सरळ या मार्गे पुढे जायचा. पण आता हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. त्यांना ही वाहतूक म्हणजे स्कूलमधून सुटून जर घरी जायचं असेल तर त्यांना मार्केटच्या रस्त्याने पुन्हा बाहेर काढावी लागेल. आणि तुम्हाला माहितीच असेल की मार्केट म्हटल्यावरती गर्दीचं ठिकाण, त्या बाजूला आणखीन वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे स्कूल सुटल्यानंतर पुन्हा त्या बाजूने जाऊन वाहतूक कशा पद्धतीनं कंट्रोल करणार आहे वाहतूक खातं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण ही जी वाहतूक आहे ती सर्वात जास्त जी कोंडी होते ती याच ठिकाणी. बरोबर आहे. दैनिक पुढारीचे पत्रकार तेही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी बाहेर निघाले आहेत. नेमकं लोकांच्या काय काय प्रतिक्रिया त्यांना मिळालेल्या आहेत आणि त्यांची सुद्धा वैयक्तिक काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया. सर, किती लोकांनी तुमका रिएक्शन दिले असा? म्हणजे खूपशा लोकांनी असे सांगले की काही लोकांनी सांगितलं की हे अडचणीचे जाता. काही लोक असे मेळ्ळे की हे बरोबर आहा, हे आमच्या खातीर सोय आहा आणि त्यामुळे ही संवय जावपाक थोडो टायम वयतलो. आतां उदाहरण दिवपाक जाल्यार पणजे पाटो पूल जो आसा तो पयलीं दोनी वाटेन चालू आसलो येवपाक वचपाक, पूण आतां तो बंद केला, वन वे केला. लोकांक सुरवातीक त्रास जालो, पण नंतर आतां पळय आतां थंय कोण वचना. मन तशीच हांगासर ही वेवस्था जर जायली बरी जातली अशें दिसता म्हाका. सो तुमचं वैयक्तिक मत असं आहे की जर सवय झाली म्हणजे त्या सिस्टमला जर ॲक्सेप्ट केलं तर लोक ॲडजस्ट करतील. शेवटी ही पार्किंग व्यवस्था आहे, त्या वाहतुकीसाठी जर आम्ही सहकार्य केलं तर मला वाटतं खूपशा गोष्टी प्रश्न जे आहेत ते सुटू शकतील. त्यामुळे ह्या सगळ्यांना सहकार्य दिलं पाहिजे, संधी दिली पाहिजे आणि लोकांनी सुद्धा त्यांना एक संधी दिली पाहिजे की जे पोलीस किंवा नगरपालिका महानगरपालिका जर वाहतुकी संदर्भात जर काहीतरी तोडगा काढू इच्छिते तर तो मला वाटतं एक त्यांचं स्वागत करायला पाहिजे.